नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही पहिला एपिसोड पाहिलात. आता माझ्या विद्यार्थी कसं बोलतात बघा. आता मी प्रश्न विचारणार आहे. मला खूप मजा येते प्रश्नोत्तरं घ्यायला. मी माझ्या क्लासमध्ये असा क्लास घेत असते आणि मी जेव्हा शिकवत असते ते शिकवत असताना जेव्हा माझा व्हिडिओचा क्लास असतो ना, व्हिडिओवर असतो झूमवर, त्याच्यामुळे समोरची जी व्यक्ती असते तिचं माझ्याकडे लक्ष आहे का नाही मला बरोबर कळतं त्यांच्या डोळ्याकडे बघून. मग मी जे काही बोललेले असते ना त्यातला बोल सांग मी आता काय बोलले असं विचारते. तसंच आज पण मी करणार आहे. त्यामुळे या सगळ्याजणी अतिशय अलर्ट राहिलेले आहेत की आता आपल्याला विचारतात का काय प्रश्न कुठला येतोय बघू. आपण आता सुरुवात करायची आहे की मी जे तुम्हाला गीतेचं तत्त्वज्ञान कसं ॲस्ट्रॉलॉजीत आहे हे सांगितलं, तर माणसाने प्रत्येक काम करणं हे कार्य आहे. माणूस लहान असल्यापासून काही ना काही करत तर असतोच ना, पण जे कार्य तो फक्त दुसऱ्यासाठी करतो आणि हे मी केलं आहे असं सांगत नाही. मी असं करते, मी तसं करतो नाही. माझ्याकडे अगदी गेल्या आठवड्यातच एक 75 वर्षाची व्यक्ती आली होती कुंडली दाखवायला. त्यांच्या प्रत्येक वाक्याची सुरुवात मी असा दानधर्म केला, मी अमक्याला तमकं दिलं, मी असं करतो, मी असंच करण्याचं मला आवडतं, मी एवढा पैसा मिळवला. आता ते माझ्याकडे काहीतरी प्रश्न विचारायला आले होते. त्याच्यामुळे मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही जे मला सांगताय ना, तुमच्या घरामध्ये दत्तात्रयाची पूजा होते ना कायम. मग मी जो शब्द आहे ना तो छोटा आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही मोठा शब्द वापरा. दत्तात्रयांनी माझ्याकडून करून घेतलं. माझा स्वभाव असा, मी असं करतो, मी लोकांना जेवायला घालतो, मी लोकांचं इतकं करतो. याच्यामध्ये शून्य होतं आहे तुमच्या कामांचं. तुमच्या कामांमुळे तुम्हाला काहीही मिळत नाही आहे. फक्त मीपणा आणि तुम्ही स्वतःचा इगो कुरवाळताय. तो इगो लेट गो व्हायला हवा, तरच तुम्हाला प्रत्येक कामाच्या कर्माचं फळ मिळतं. हेच तत्त्वज्ञान गीतेमध्ये आहे आणि तेच कर्मयोगामध्ये आणि तेच ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. वेगळं काय आहे? म्हणजे ह्या माझ्याकडे येणाऱ्या प्रश्नांमधून माझ्या विद्यार्थ्यांनासुद्धा मी हेच दाखवत असते. आता मी याच्या अनुषंगिक एक प्रश्न विचारते आहे. कोणाला विचारू? नंदिनी सांग. आत्तापर्यंत तू ऐकलंस आणि हे तू अनेक वेळा ऐकलं आहेस. माझा प्रश्न असा आहे, माणसाने आयुष्यभर काय सोडायचं नाही आणि कशासाठी आटापिटा करायचा नाही? माणसाने आयुष्यभर काय सोडायचं नाही आणि माणसाने आयुष्यात कशासाठी आटापिटा करायचा नाही? माझ्या म्हणण्याप्रमाणे कर्म सोडायचं नाही आहे. आणखीन मीपणा सोडायचा आहे. आणखीन जे करतो ते लेट गो, देवाच्या इच्छेने झालं असं म्हणून ते आपले कुठलंही काम कशासाठी आटापिटा करायचा नाही? पैशासाठी आटापिटा करायचा. बरोबर. पैसा हा क्षणभंगूर आहे, पण तरीसुद्धा आपल्या कुंडलीमध्ये त्याचे योग आपण बघणारच आहोत ना. कारण पैसा हा मीन्स आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो. जी गोष्ट तुम्हाला खरेदी करायची आहे, जी गोष्ट तुम्ही दुसऱ्यासाठी करताय त्याच्यासाठी सुद्धा पैसा लागतो. मग आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला समजतं की पैशाची स्थानं कुठली. तर त्याच्यासाठी मी आत्ता एक 2-3 योग सांगणार आहे की जे पैसा माणसाला कसा मिळतो हे कसं आपण शिकायचं, याच्यासाठी एक योग सांगणार आहे. एका कुंडलीमधला एक योग सांगते. कुठल्याही कुंडलीमध्ये जी कुंडली आपण काढतो ती कुंडली असते नॉर्थ इंडियन स्टाईलची, चौकोन असतो आणि त्याच्यामध्ये प्रथम स्थानामध्ये समजा गुरु आहे आणि द्वितीय स्थानामध्ये चंद्र आहे आणि सप्तम स्थानामधून शुभग्रह कुठलाही या गुरुकडे बघतोय. तर हा एक उत्तम पैसे मिळण्याचा योग आहे. म्हणजे लग्नी असलेला गुरु हा त्याच्या कारकस्थानामध्ये आणि दिशा बली आहे. सप्तम स्थानात असलेला शुक्र हा निसर्ग कुंडलीप्रमाणे सप्तमेशच आहे, त्यामुळे तो तिथे स्वतःच्या घरी आहे म्हणून बलवान आहे. आणि द्वितीय स्थानामध्ये असलेला चंद्र हा पैसे मिळवण्याचा स्वभाव आहे. त्यामुळे हे 3 शुभग्रह मिळून उत्तम धनयोग तयार होतो. समजा एखाद्या कुंडलीमध्ये सगळे ग्रह विषम राशी स्थानांमध्ये असतील, म्हणजे 3, 5, 7, 9, 11 स्थानात असतील, तर हा पण उत्तम पैशाचा योग आहे. याच्याशिवाय आपण असं शिकलोय की गुरु हा सर्व चांगल्या गोष्टींचा कारक, सर्वात मोठा शुभग्रह,
2, 5, 7, 9, 11 या स्थानांचा तो कारक ग्रह आणि गुरुच्या दृष्टी 5, 7 आणि 9 या त्याच्या दृष्टी आहेत. हे आपण शिकलोय. आपण जेव्हा धनयोग बघतो कुंडलीतला तेव्हा 4 त्रिकोण तर आपल्याला माहीत असतात. धर्मत्रिकोण, अर्थत्रिकोण, कामत्रिकोण आणि मोक्ष त्रिकोण. अर्थात अर्थत्रिकोण जो आहे हा अर्थाचा म्हणजे पैशाचा आहे. या अर्थत्रिकोणात येणाऱ्या 2, 6, 10 या 3 स्थानांमध्ये द्वितीय स्थान हे स्वकष्टार्जित पैशाचं आहे. मी नेहमी सांगते द्वितीय स्थान हे वृषभ राशीचं आहे आणि वृषभ रास आणि द्वितीय स्थान या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे 3 गोष्टींच्या आहेत. एक तर आय म्हणजे पैशाचा आय, दुसरा आय म्हणजे डोळा आणि तिसरा आय म्हणजे मी. द्वितीय स्थानामधल्या वृषभ राशीमधल्या लोकांना पैसा मिळवण्यासाठी मी 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 माझा पैसा, मी माझं पोझिशन, मी हे माझं, हे फार जास्त प्रमाणात असतं. अर्थात आपण जेव्हा माणसाचा अभ्यास करतो त्यातली एक मधली स्टेज अशी आहे की 2 कुंडली असतात, लग्न कुंडली आणि नवमांश कुंडली. लग्न कुंडली हा माणसाच्या जन्माच्या वेळेचा आकाशाचा आरसा असतो. नवमांश कुंडली ही आपण त्या कुंडलीच्या ग्रहांच्या अंशांच्या गणितामधून तयार करतो. त्याच्यामुळे नवमांश कुंडलीचा आणि लग्न कुंडलीचा संबंध हा 28 वर्षांनंतर ॲक्टिव्हेशन नवमांशाचं होतं आणि सुरू होतं. याचा अर्थ नवमांश कुंडली ॲक्टिवेट झाल्यावर लग्न कुंडली विसरा असं अजिबात नाही. लग्न कुंडली हे प्रॉमिस आहे. त्याच्यामध्ये जे दिसतं ते तुमच्या आयुष्यात घडणार याचं प्रॉमिस लग्न कुंडली देते. ते कसं घडवायचं याच्यासाठी नवमांश कुंडली, तशीच दशमांश, सप्तांश, षोडशांश, द्वादशांश अनेक वर्ग चार्ट आहेत. पण नवमांश कुंडली ही तुमच्या आयुष्यातल्या खूप जास्त गोष्टी दाखवते. म्हणून ते हातात हात घालून D1 आणि D9 आपण बघतो. त्यामुळे लग्न कुंडलीचं लग्न जे असतं हे पण माझा एक सिद्धांत आहे आणि तो 100% कामाला येतो. समजा लग्न कुंडलीचं लग्न अग्नितत्वाचं आहे म्हणजे मेष, सिंह, धनुपैकी कुठलंही आहे. आता मी प्रश्न विचारणार आहे. मेधा मला सांग, मेष, सिंह, धनु या 3ही राशी कोणत्या तत्वाच्या किंवा कोणत्या त्रिकोणात येतात? मेष, सिंह आणि धनु या अग्नितत्वाच्या राशी आणि धर्मत्रिकोण. बरोबर. मेष राशीची नक्षत्र कुठली? मेष राशीची अश्विनी, नंतर मघा आणि मूळ. अश्विनी, भरणी, कृतिका. काय अश्विनी एकच? अश्विनी 4 चरण, अश्विनीचे 4 चरण, अश्विनी भरणीचे 4 आणि अश्विनी भरणी कृतिकाचा 1. सिंह राशीची नक्षत्र कुठली? मघा, पूर्वा आणि मघा. उत्तरा. मघाचे 4 चरण, उत्तराचे 4, पूर्वाचे 4 आणि उत्तराचा 1. आणि धनु राशीची कुठली? धनुराशीची मूळचे 4, मूळ पूर्वाषाढाचे 4 आणि उत्तराषाढाचा 1 असे 9 चरण प्रत्येक ह्याच्यात बरोबर. येतात. म्हणजे ह्या 3ही राशींमध्ये 3 नावं येतात नक्षत्रांची, मिळून 9 चरण होतात. या 3 नक्षत्रांचे स्वामी एकसारखेच आहेत का? हो, एकसारखे नाही आहेत, ओळीनी आहेत. कुठले आहेत? केतू, शुक्र, त्याच्यानंतर केशू, रवी. कशाचा केतू, कशाचा आता शुक्र, कशाचा अश्विनीचा रवी? पहिला चरण आहे त्याचा केतू. अश्विनीचा केतू, हा, अश्विनी भरणीचा, शुक्र, हा, नंतर रवी, कृतिकाचा, हा. पुढच्या राशीत अश्विनी भरणी, नंतर मग मघा झालं. मघाचा पहिला केतू, नंतर दुसरा चरण आहे शुक्र. मी तुला मघाचे चरण नाही विचारले, मग? मी तुला नक्षत्रांचे स्वामी विचारले. हा, तेच ना. मग मघाचा स्वामी केतू. केतू, नंतर मघाचा दुसरा पूर्वाचा पूर्वाचा शुक्र आणि तिसरा रवी. तिसरा उत्तरा, उत्तराचा रवी. रवी. मी एकीला प्रश्न विचारत असताना दुसरीने प्रॉम्प्टिंग करायचं नाही. तिसरी रास, तिसरी रास आहे मूळ. मूळ मूळ, पूर्वाषाढा. धनुरास. हा, धनुराशीचे धनुराशीचे नक्षत्र मूळ पूर्वाषाढा. तर मूळचं केतू, पूर्वाषाढाचं शुक्र आणि उत्तराषाढाचं रवी. बरोबर. याचा अर्थ जो अग्नितत्वाचा धर्मत्रिकोण आहे त्याच्यातल्या 3ही राशींचे नक्षत्र स्वामी सेम आहेत. नक्षत्र स्वामी सेम आहेत तर त्या प्रत्येक नक्षत्राचा चरण स्वामी, हे मी तुम्हाला नवमांश कुंडली काढताना सांगितलं की जेव्हा पहिले 4 चरण तेव्हा पहिल्या 4 राशींचे स्वामी, पुढचे 4 चरण 5, 6, 7, 8 राशींचे स्वामी आणि तिसऱ्या चरणाचा तिसऱ्या नक्षत्राचा एकच चरण तो 9व्या राशीचा स्वामी. म्हणजे मेषमध्ये, सिंहमध्ये,
धनुमध्ये जी केतूची नक्षत्र आहेत त्याचे 4ही चरण स्वामी, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, मेषेचा मंगळ, वृषभेचा शुक्र, मिथुनेचा बुध आणि कर्केचा चंद्र असेच आहेत. दुसरी चरण जी शुक्राची आहेत त्याच्यामध्ये पहिल्याचं भरणी, नंतर पूर्वा आणि मग पूर्वाषाढा. भरणीचं प्रथम चरण 5 म्हणजे सिंह राशीचा रवी, द्वितीय चरण कन्या राशीचा बुध, तृतीय चरण तुळ राशीचा शुक्र आणि चतुर्थ चरण वृश्चिकेचा मंगळ हेच आहेत. त्यानंतर तिसरं जे आहे हे इथे तिसऱ्या नक्षत्रामध्ये पाहिलं आपण धनुराशीचे. धनुराशीमध्ये मूळचे स्वामी पहिले 4, पूर्वाषाढाचे दुसरे 4 आणि उत्तराषाढाचा शेवटचा एकच जो चरण रवीच्या नक्षत्राचा प्रथम चरण येतो तो धनुराशीचा गुरु आहे. म्हणजे आपल्याला ह्या चरण स्वामींच्यामुळे नवमांश कुंडली काढणं अतिशय सोपं गेलं, बरोबर. म्हणून माझ्या क्लासमध्ये नवमांश कुंडली झोपेत उठून विचारलं तरी एका मिनिटात विद्यार्थी काढतात, जी अख्ख्या पुण्यात कोणाला येत नाही. माझा चॅलेंज आहे बाकीच्या क्लासवाल्यांना, त्यांनी काढून दाखवावी माझ्यासारखी. याच्या पुढच्या टॉपिकला आपण जाऊया की ह्या सिनियर विद्यार्थिनींना मी एक असं शिकवलं आहे की आपल्या ॲस्ट्रॉलॉजीचा आणि ग्रहांचा नंबराशी फार जवळचा संबंध आहे. प्रत्येक ग्रह हा एक नंबर गव्हर्न करतो. त्याच्यामध्ये ओळीनी 1 ते 10 नंबर येतात आणि त्याचे ग्रह स्वामी येतात. मला सांग अलका, सगळ्या राशी सगळ्या ग्रहांचे म्हणजे जे 1 ते 10 आकडे आहेत त्या प्रत्येक आकड्याचा गव्हर्निंग प्लॅनेट कोण आहे आणि त्या गव्हर्निंग प्लॅनेटला एका शब्दात सांगायचं म्हटलं तर तू काय सांगशील? प्रत्येक ग्रहाला जो एक नंबर आहे तर त्याच्याबद्दल मला प्रत्येक ग्रहाच्या नंबरची माहिती अलका तू सांग. प्रत्येक ग्रहाचा नंबर सांगायचा, त्याचा गव्हर्निंग प्लॅनेट म्हणजे एक नंबर, त्याचा गव्हर्निंग प्लॅनेट कोण आणि त्याचा एका शब्दात अर्थ काय? आपल्या सगळ्या नवग्रहामध्ये रवी 1 नंबर, रवी राजा. दुसरा चंद्र 2 नंबर. चंद्र म्हणजे साम्राज्ञी, वात्सल्य, प्रेम, आईचं नाही दूध. थांब, नुसतं एवढंच नाही आहे. एक हा राजा आहे तर राजा काय आहे, राजाचं काम काय आहे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये? एक म्हणजे रवी. रवीचं एका शब्दात आपण वर्णन केलं तर अधिकार पद आणि कंट्रोल. ज्याच्याकडे अधिकार पद आहे तो रवी म्हणजे राजा असतो. मग चंद्र ही सम्राज्ञी तर नुसती सम्राज्ञी नाही, मग ती काय दाखवते? चंद्र कशाचा कारक आहे? रवी वडील आहे तर चंद्र काय आहे? आई आहे. हां माता, दुधाचा कारक, वात्सल्य. हां पुढे 3 नंबर. 3 नंबर गुरु, सगळ्यात मोठा शुभग्रह आपल्या कुंडलीतला आणि विजडम, शहाणपण, प्रसरण करणारा, प्रगतीकडे नेणारा. 4 नंबर हर्षल राहू, जो म्हणजे इसेंट्रिक, ॲब्सेसिव्ह, अचानक परिणाम. हो परिणाम अचानक आहेत, पण राहू आणि हर्षल हे तुमच्या कुंडलीमध्ये कुठली गोष्ट शरीरातली किंवा तुमच्या मनातली किंवा तुमच्या कुठल्या गोष्टीचा कारक दाखवतात, कारकत्व दाखवतात. हर्षल आणि राहू हे काय आहेत? प्रचंड ज्ञानाचे कारक आहेत. हर्षल हा एअर एव्हिएशनचं ज्ञान आहे आणि राहू आता वायुतत्वाचाच आहे. ज्या गोष्टी नाही आहेत त्या शोधणं असा राहू आहे, म्हणून ज्ञानाचे कारक आहेत. 5वा बुधाचा आहे. बुध हा कुंडलीत आपण नपुंसक ग्रह म्हणतो, पण तो युवराज म्हणून जास्ती आपण बुद्धिमत्तेचा कारक आहे. बुद्धिमत्ता, कम्युनिकेशन, स्मरणशक्ती, चाणाक्ष, सेवाभाव हे सगळे गुरु बुधाच्या कारक. बरोबर. 1 मिनिट मध्ये एक प्रश्न विचारते मी. ही बुद्धिमत्ता जी मिथुनेची आहे आणि कन्येची पण आहे, कारण ह्या दोन्ही राशी बुधाच्या आहेत, यातला फरक काय आहे? मिथुनेच्या ह्याच्यामध्ये चंचलता आहे आणि कन्येच्या ह्याच्यामध्ये सेवाभाव आहे. चंचलता नाही आहे नुसती, अजून काय आहे? कम्युनिकेशन स्किल अजून काय आहे? स्पेशालिटी स्मरणशक्ती. मी तुम्हाला असं सांगितलेलं आहे की मिथुनेचा बुध जेव्हा डोळ्यासमोर आणतात तेव्हा आशा भोसले डोळ्यासमोर आणा, इतकी वर्सटॅलिटी आहे. मिथुनेचा बुध म्हणजे वर्सटॅलिटी आणि कन्येचा बुध म्हणजे अतिशय चिकित्सा, सेवाभाव, हे सगळं बुधामध्ये आहे. पुढे 6 नंबर शुक्र. शुक्र हा 6 नंबरचा आहे. कलात्मक, नात्यात बॅलन्स ठेवणारा, नाती जपणारा, पैशाचा कारक मुख्य. सगळ्यात पहिला तो पैसा आहे. वृषभेत पहिला पैसा आहे, मगाशी दाखवले ना, आय. 7वा नेपच्यून, मीनेचा स्वामी समजला तो नेपच्यूनला. आणि
आध्यात्मिक क्षेत्रातल्या कल्पनेतल्या भराऱ्या हे सबकॉन्शियस सबकॉन्शियस माइंडमधल्या कल्पना. 8 नंबरचा कारक शनी सगळ्यात मोठा पापग्रह कुंडलीतला, आणि डिटर्मिनेशन, डिसिप्लिन, मर्यादा म्हणजे लिमिटेशन्सचा कारक आहे. काय दुखलं म्हणजे शनी दुखतो? हाडांचा हाडाचा कारक कारक आहे. आपल्या अवयवांमध्ये गुडघे सगळ्या किंवा हे सगळ्या हाडांचा हाडांचा कारक आहे कारक शनी. शनी आहे. हां. 9वा अंक मंगळाचा आहे. तो मंगळ म्हणजे सेनापती, लिडरशिप, पॉझिटिव्ह हे शक्तिमान आणि अग्रेसिव्ह, फोकस महत्वाकांक्षा आणि महत्वाकांक्षा. कृती. 10 आकडा कशाचा आहे? 10 आकडा प्लुटोचा आहे. कोण सांगेल 10 आकडा कशाचा आहे? कोण सांगेल? बोल मेधा. कोण सांगेल मला? मेधा सांग, प्लुटो काय करतो? प्लुटोचा 10 आकडा आहे, म्हणजे नवनिर्माण, संहार किंवा मंगळासारखा आहे तो. बरोबर, मंगळासारखं म्हणजे कृतीपूर्ण आहे, पण तो लेट गो आहे. म्हणजे आपण ज्या प्रत्येक ग्रहाला एक आकडा दिला आहे न्यूमरॉलॉजीप्रमाणे. राशीचा आकडा वेगळा, म्हणजे प्रत्येक राशीचा स्वामी वेगळा, प्रत्येक राशीचा उच्चीचा ग्रह वेगळा, प्रत्येक राशीचा मूलत्रिकोण राशीतला मूलत्रिकोण रास वेगळी, आणि प्रत्येक राशीमध्ये त्या पायरीप्रमाणे ग्रह काम करतो. शोभा मला सांगशील, गुरुची स्वरास कुठली? गुरुची स्वरास आहे धनु आणि मीन. मूल त्रिकोण रास कुठली? मूळ त्रिकोण रास आहे धनु. आणि उच्चीची रास? कर्क. किती अंशापर्यंत कर्क राशीत गुरु उच्चीचा असतो? 5 अंशापर्यंत. मग आपण जेव्हा असं शिकलो की मूल त्रिकोण रास वेगळी आहे आणि उच्चीची रास वेगळी आहे, मग याचा स्पेसिफाय काय होतं? का असं वेगळं आहे? मूल त्रिकोणात काय करतो ग्रह? सगळ्यात चांगलं काम कुठे करतो? मूळ त्रिकोण राशी. बरोबर, कारण तो आजोळी आल्यासारखा असतो आणि तिथे तो कम्फर्टेबल असतो. त्याला काम करताना कुणाचीही अडचण होत नाही, इतका कम्फर्टेबली काम करतो. उच्चीचा ग्रह काम चांगलंच करतो, पण त्याचं क्षेत्र उच्चीचं म्हणून ठरलंय. मूल त्रिकोण अनिर्बंध काम करतो, म्हणून कुठल्याही ग्रहाची मूल त्रिकोण रास ही सर्वोत्तम काम करणारी आहे. याच्या पुढचा आपण एक विषय असा घेऊया की नवमांश कुंडली मी जी तुम्हाला करायला शिकवली, तर या नवमांश कुंडलीमध्ये प्रत्येक ग्रहाच्या अंशाप्रमाणे त्याची स्थिती जी असते कुंडलीमधली ती अंशानी असते. म्हणजे या राशीत अमक्या अंशात हा ग्रह आहे असं आपण म्हणतो. तर ह्या अंशाच्या स्थितीमध्ये काही वेळा तो एक स्पेसिफिक कंडिशनमध्ये असतो, खूप जास्त चांगला असतो. म्हणजे असं बघा की कुठल्याही नाटकात कामं करणारी आपण कलाकार मंडळी बघतो, बरोबर, पण त्या कलाकारांच्या मध्ये सुद्धा आपण विनोदी कलाकार असं जर म्हणालो तर त्याच्यामध्येही सर्वोत्तम विनोदी कोण आहे, त्याच्यापेक्षा खालच्या नंबरनी कोण आहे, असे जे आपण नंबर लावतो तसं ग्रहांच्या अंशामुळे त्यांच्या अवस्था अशा वेगळ्या नवमांशाच्या वेगळ्या पद्धतीने चांगलं काम करणाऱ्या अशा असतात. त्याला आपण म्हणतो पुष्कर नवमांश. पुष्कर म्हणजे पालन पोषण करणारा. तो त्या नवमांशात म्हणजे कुठलाही ग्रह एवढ्या अंशात असेल तर तो पुष्कर नवमांशात असतो. त्याच्यासाठी एक अट आहे. मला सांग पुष्पा, पुष्कर नवमांशामध्ये एखादा ग्रह असतो, उदाहरण दे मला, की तो ग्रह पुष्कर नवमांशात आहे हे कशावरून ठरतं, आणि तो ग्रह पुष्कर नवमांशात आहे तर तो कुठे आहे तेव्हा पुष्कर नवमांशात आहे. हां, जर रवी आहे आणि तो जर पहिल्या चरणात आहे किंवा चौथ्या चरणात आहे, कशाच्या? मेष, सिंह किंवा नाही, धनुराशीच्या. असं नाही आहे. परत एकदा ऐक माझा प्रश्न. आपण एखादा ग्रह, समजा मी एक उदाहरण देते, तूळ राशीमध्ये विशाखा नक्षत्रामध्ये दुसऱ्या चरणामध्ये कोणीतरी ग्रह आहे. विशाखा नक्षत्र हे गुरुचं नक्षत्र आहे. गुरुच्या नक्षत्राचा दुसरा चरण हा पुष्कर नवमांश आहे. मग हे विशाखा 2 कुठल्या राशीत येतं तर तूळ राशीत येतं. म्हणजे तूळ राशीमध्ये विशाखा नक्षत्राच्या द्वितीय चरणात येणारा ग्रह कोणीही असेल,
चंद्रच असेल असं नाही, चंद्र, गुरु, शनी, मंगळ, राहू, केतू कोणीही असेल. ग्रह कोण आहे याला महत्त्व नाही, तो ज्या ग्रहाच्या नक्षत्राच्या चरणामध्ये काय आहे याला महत्त्व आहे. त्यामुळे नक्षत्र स्वामी आणि त्यातला चरण, महत्त्व ग्रहाला नाही, नक्षत्र स्वामी आणि त्यातला चरण याला महत्त्व आहे. जसं शनीच्या नक्षत्रामध्ये दुसरा चरण, चंद्राच्या नक्षत्रामध्ये दुसरा चरण, शुक्राच्या नक्षत्रामध्ये तिसरा चरण, राहूच्या नक्षत्रामध्ये चौथा चरण, हे सगळे पुष्कर नवमांश आहेत. जर शनीच्या नक्षत्रात, आता शनी एक इतकी ओळीने येणारी गोष्ट ह्या 4 पुष्कर नवमांशात अशी दिसते की शनी, चंद्र, शुक्र आणि राहू हे 4ही ग्रहांची जी नक्षत्र आहेत. शनीची नक्षत्र कुठली आहेत सांग. मुळात मला असं विचारायचं आहे की जेव्हा कुठल्याही ग्रहाबद्दल आपण तो पुष्कर नवमांशात आहे असं म्हणतोय, तेव्हा त्याचा नक्षत्र स्वामी कोण आहे हे जास्त महत्त्वाचं आहे, आणि मग त्याचा चरण स्वामी. मग त्या नक्षत्रामध्ये, त्या चरणामध्ये कोणीही येईल. म्हणजे आपण शनीच्या नक्षत्राला जेव्हा दुसरा चरण पुष्कर नवमांशाचा म्हणतो त्याच्यात शनी पण येऊ शकतो. जेव्हा आपण शुक्राच्या तिसऱ्या चरणामध्ये पुष्कर नवमांशात ग्रह म्हणतो त्यात शुक्र पण येऊ शकतो. आता मला तू असं सांग शाश्वती, शनीच्या नक्षत्राचा दुसरा चरण, तर शनीच्या कुठल्या नक्षत्रात दुसरा चरण? शनीचे 3 नक्षत्र पुष्य, अनुराधा आणि पूर्वा भाद्रपद. उत्तर भाद्रपद. याचा कुठला चरण? कितवा चरण? दुसरा. मग कुठल्या राशीत आला? कर्क राशीत. फक्त पुष्य कर्क राशीत. अनुराधा वृश्चिकेत आणि उत्तरा भाद्रपदा मीनेत. याचा अर्थ काय झाला? शनीच्या दुसऱ्या चरणाला जेव्हा आपण पुष्कर नवमांश म्हणतो तेव्हा या शनीच्या नक्षत्रातले पुष्कर नवमांश हे फक्त आणि फक्त मोक्ष त्रिकोणाच्या राशीत येतात. बरोबर? शनीचे दुसरे चरण हे फक्त मोक्ष त्रिकोणाच्या राशीत येतात. मग चंद्राचा दुसरा चरण हा पण पुष्कर नवमांशामध्ये आहे. आता ही तू सांग मला उमा, चंद्राची नक्षत्र कुठली? चंद्राचं नक्षत्र पहिलं रोहिणी, दुसरं हस्त आणि नंतर श्रवण. कुठल्या राशीत येतात ही? रोहिणी जे येतं ते रोहिणीचा रास कुठली? वृषभमध्ये येते. रोहिणी वृषभमध्ये येतं. हस्त येतं ते कन्येमध्ये येतं आणि श्रवण येतं ते मकरेमध्ये. याचा अर्थ काय? चंद्राची नक्षत्र जी चतुष्पाद आहे, दुसरा चरण, चंद्राच्या नक्षत्राचा दुसरा चरण हा फक्त अर्थत्रिकोणाच्याच राशीत येतो जिथे तो पुष्कर नवमांशात असतो. आता मला सांग, ही शोभा तू सांग, शुक्राची नक्षत्र कुठली आहे? शुक्राचे नक्षत्र आहे भरणी आणि पूर्वा आणि पूर्वा भाद्रपद. कुठल्या राशींमध्ये? पूर्वाषाढा. कुठल्या राशींमध्ये येतात ही नक्षत्र? अश्विनीमध्ये येतात, हे मेषमध्ये येतात आणि सिंह राशीत येतात आणि मूळमध्ये हे धनुराशीत. याचा अर्थ शुक्राचा तिसरा चरण हा जो पुष्कर नवमांश होते हा फक्त अग्नितत्वाच्या राशीत असतो. ग्रह कोणीही असेल पण हा फक्त अग्नितत्वाच्या राशीत असतो. आपण बघितली ही जी 3 शनी, चंद्र आणि शुक्र, चौथं आहे राहूच्या नक्षत्राचा तिसरा चरण, चौथा चरण, राहूच्या नक्षत्राचा फक्त चौथा चरण हा पुष्कर नवमांशात येतो. कुठली राहूची नक्षत्र सांग नंदिनी? राहूची नक्षत्र सांगता येतात का? आर्द्रा, स्वाती आणि शततारका. कुठल्या राशींमध्ये येतात ही? मिथुनमध्ये, स्वाती तुळे आणि शततारका कुंभ. म्हणजे कुठल्या तत्वाच्या राशीत आली? वायुतत्व. याचा अर्थ राहूचा चौथा चरण जो पुष्कर नवमांश येतो, राहूच्या नक्षत्राचा चतुर्थ चरण जो पुष्कर नवमांशात येतो, ती नक्षत्र फक्त वायुतत्वाच्या राशीत येतात. म्हणजे ही आता आपण बघितलं शनी, चंद्र, शुक्र आणि राहू या चारीमध्ये एक साम्य आहे. शनीच्या नक्षत्राला पण 4 चरण, शुक्राच्या पण 4, चंद्राच्या पण 4, राहूच्या पण 4, पण एक काहीतरी साम्य आहे. काय साम्य दिसतंय सांगा पुष्कर नवमांशात जाण्यासाठी? एकाच राशीत ती 4 नक्षत्र. ते तर झालंच. ही सगळी नक्षत्र चतुष्पाद आहेत. चतुष्पाद नक्षत्राचा दुसरा चरण, तिसरा चरण,
चौथा चरण हे पुष्कर नवमांशात आलेत. जी नक्षत्र चतुष्पाद आहेत ती ह्या 3-3 राशींमध्ये विभागली गेली आहेत. आता 2 नक्षत्र राशी आहेत जी पुष्कर नवमांशात आहेत, ती एकतर गुरुची आहेत आणि रवीची आहेत. ही नक्षत्र कसली आहेत सांगा? गुरु आणि रवीची नक्षत्र कशी आहेत? किती पादाची आहेत? दोन्हीही त्रिपादाची नक्षत्र आहेत. गुरुची नक्षत्र आणि रवीची नक्षत्र यांचे पाद कसे विभागलेले आहेत? हे त्रिपादमध्ये मग कशी कुठली गुरुची नक्षत्र सांगा? 3 पुनर्वसू, पूर्वा भाद्रपदा, नाही पुनर्वसूच्या मध्ये मध्ये राहिलं पुनर्वसू, विशाखा आणि पूर्वा भाद्रपदा. पुनर्वसू आणि विशाखा आणि पूर्वा भाद्रपदा. पुनर्वसू कुठल्या 2 राशीत आहे? कारण ते त्रिपाद आहे. मिथुने 3 चरण येतात, 1, 2, 3 आणि कर्केत 4था चरण येतो. आणि ह्याच्यात वृश्चिकेत तुळेत विशाखाचे पहिले 3 चरण आणि वृश्चिकेत 4था चरण. पूर्वा भाद्रपदाचे पूर्वा भाद्रपदात कुंभेत 3 येतात, 1, 2, 3 आणि मीने 4था चरण. ही त्रिपाद नक्षत्र जी 3 आणि 1 विभागली जातात. पुढचा प्रश्न आहे रवीच्या नक्षत्राचा. हा कोण सांगेल? पुष्पा तू सांग. रवीचं नक्षत्र जे आहे हे त्रिपाद नक्षत्र आहे. मग 3 आणि 1 किंवा 1 आणि 3 असं विभागलं जातं. तर कोणत्या राशीमध्ये रवीची नक्षत्र विभागली जातात? कृतिका नक्षत्र 1 आणि पहिला चरण आहे 4था मेष आणि वृषभ. त्याच्यानंतर उत्तराचा 1 आणि 4 चरण तो सिंह आणि कन्या. 1 आणि 4 म्हणजे एक पहिला चरण मेष राशीमध्ये कृतिकाचे किती चरण येतात? कृतिकाचे 4 नाही, कृतिकाचे किती चरण येतात? अश्विनी भरणी कृतिका 1 आणि म्हणजे मग तो पहिला उरलेल्या दुसरा तिसरा तिसरा, चौथा हा, चरण हा तो वृषभ वृषभ आहे. पुढचं रवीचं नक्षत्र सिंह आणि कन्या. शॉर्टकट मध्ये उत्तर नकोय मला. उत्तराचा पहिला जो चरण आहे म्हणजे 4था जो चरण आहे, पहिला चरण आहे तो उत्तराचा सिंह पहिला सिंह आणि नंतर कन्या. 2, 3, 4 कन्या. पुढे आणि उत्तराषाढा त्याचा पहिला आहे तो धनु आणि मकर. पहिला धनुमध्ये आणि मकर मध्ये दुसरा तिसरा चौथा. शॉर्टकट मारायचे नाही. ओके. म्हणजे आपल्याला पुष्कर नवमांशाचं संपूर्ण गणित कळलं की ते कुठल्या तत्वाच्या राशींमध्ये चतुष्पाद नक्षत्राचे पुष्कर नवमांश आहेत हे लक्षात ठेवायला सोपं जातं. आणि त्रिपाद नक्षत्राचे पुष्कर नवमांश हे 2 राशीत विभागले जातात. म्हणजे कुठल्या 2 राशींमध्ये? तर पृथ्वी आणि वायू तत्वामध्ये जातात. अग्नितत्वात ते येत नाहीत. मग या पुष्कर नवमांशामध्ये जेव्हा शनीचा नक्षत्र म्हणजे शनीच्या नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये पुष्कर नवमांशामध्ये ग्रह आहे, तर आपण जेव्हा ग्रहाचं फळ सांगतो कुठल्याही, समजा एखाद्या कुंडलीमध्ये बुध आहे आणि बुध आहे तो शनीच्या नक्षत्रामध्ये दुसऱ्या चरणात म्हणजे पुष्कर नवमांशात आहे. तर शनीच्या नक्षत्रात आपण असं समजूया की पुष्य नक्षत्रामध्ये कर्क राशीच्या पुष्य नक्षत्राच्या द्वितीय चरणामध्ये बुध आहे. तर ह्याचं फळ तो कसं देऊ शकतो ह्याच्यासाठी आपण एक निकष ठरवलाय. काय तो सांगा? कोण सांगेल मला? काय निकष ठरवलाय? पुष्पा बोल. काय निकष ठरवलाय? कुठलाही ग्रह कसं फळ देतो आपल्याला ह्याच्यासाठी आपण एक निकष ठरवलाय. कुठलाही ग्रह कुठल्याही राशीत कुठेही असो त्याने आपल्याला काय काय दाखवायचं हे याचे निकष काय? तो ज्या पुष्कर नवमांशात ज्या ठिकाणी जाईल, पुष्कर नवमांशात नाही जनरल मध्ये. ओके, तो ज्या स्थानात आहे आणि तो जिथे बघतो आहे तो ज्या राशीत आहे त्याप्रमाणे तो नो. हे देतो. नो, मग मी कितीतरी गोष्टी सांगितल्या त्याच्याबद्दल. हे 3 निकष म्हणजे राशी हे एक मंदिर आहे. हो. त्या मंदिरामध्ये मंदिर आहे, मंदिराचं नक्षत्र प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार काय आहे? राशी स्वामी. आणि नक्षत्र हे त्याचे गर्भगृहाचं दार आहे. आणि गर्भगृहातला देव हा चरण स्वामी आहे. कुठलाही ग्रह कुंडलीमध्ये फळ देताना याच निकषांवर तपासा, काहीही तपासायचं राहत नाही. कारण आपण चरण स्वामी जो बघतो तो आत्मा आहे. कारण चरण स्वामीवरनं आपण नवमांश कुंडली लिहितो. नवमांश कुंडलीला सूक्ष्म कुंडली किंवा आत्म्याची कुंडली असंच म्हणतात. त्यामुळे आपण तो आत्मा कुठे ते बघितलं. आता याच्यात एक ॲडिशन अशी करायची की आपण जेव्हा एखाद्या ग्रहाचा डिस्पॉझिटर म्हणजे राशी स्वामी बघितला आणि तो बलवान आहे म्हणजे काय,
तर केंद्र त्रिकोणात आहे, स्वतःच्या राशीत आहे, उच्चीचं आहे, असंगत नाही आहे, राहू केतूच्या ॲक्सिसमध्ये नाही आहे, बलवान आहे, नीचीचा नाही आहे, तेव्हा तो बलवान आहे आणि स्वतःच्या कारक स्थानात आहे. प्रत्येक ग्रह असा आपण बघतो की ज्याचा राशीस्वामी ज्या राशीमध्ये आहे त्याचा राशीस्वामी या निकषावर, ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राचा स्वामी या निकषावर, ज्या चरणामध्ये आहे त्या चरणाचा स्वामी या निकषावर. याच्यामध्ये जो कमी पडतो, समजा राशीचा स्वामी हा केंद्रामध्ये आहे, नक्षत्राचा स्वामी हा त्याच्याबरोबर युती करतोय आणि चरण स्वामी मात्र षष्ठ स्थानामध्ये नीचीचा झालेला आहे, तर आपल्याला त्या ग्रहावर काम करावं लागतं. म्हणजे ज्याचे निकष आपण पाहिले त्या ग्रहाला बळ येतं. मग काम करायचं म्हणजे काय करायचं, तर तो ग्रह 2 राशींचा स्वामी असेल आणि त्या दोन्ही राशींपैकी एकाच राशीमध्ये ग्रह असतील तर त्याचं रत्न वापरा. जर दोन्हीकडे त्या दोन्ही राशी स्वामींमध्ये ग्रह असतील तर त्याचा बीजमंत्र म्हणा, म्हणजे त्या ग्रहाला तुम्ही बळ देता. ह्या प्रकारे तुम्ही प्रत्येक ग्रहाचं काम बघता. याशिवाय अजून एक गोष्ट अशी बघायची, आपण जेव्हा चरण स्वामी बघितला आणि या निकषावर त्याचं बळ पाहिलं, हा नवमांश आहे माहीत आहे, नवमांश कुंडलीत तो बलवान झाला का हे पण बघा. कधी कधी असं दिसू शकेल की तो 88 नवमांशात आला, 73 नवमांशात आला, 64 नवमांशात आला, 91 नवमांशात आला, तर त्याचं बळ कमी होऊ शकतं. पण हा खूप पुढचा अभ्यास आहे. ढोबळमानाने निदान एवढं पाहिलं की त्या ग्रहाचं संपूर्ण काम तुम्हाला सांगता येतं. हे समजलं का? आपण पुढचा विषय घेऊया पुढच्या एपिसोडला. आत्ता तुम्ही जे लोक इतर प्रेक्षक ऐकताय बघताय माझा चॅनल, वेगळ्या पद्धतीने मी सांगते आहे, तुम्हाला आवडलं असेल माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या एपिसोडची वाट बघा. तोपर्यंत बाय बाय.